आपण आता भजीची रेसिपी बघत आहोत। बघू शकता तुम्ही मी एक कांदा कट करून घेतलेला आहे, 2 ते 3 हिरवी मिरची कट केलेली आहे, लसूण आणि कोथिंबीर। म्हणजे ह्या उकळामध्ये जरा लसूणच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, कोथिंबीर टाकलेली आहे, थोडा ओवा टाकलेला आहे, थोडा जिरा टाकलेले आहे, स्वादानुसार मीठ। आता हे आपण बारीक करून घेऊयात। बघू शकताय हे आपलं वाटण बारीक झालेलं आहे। हे वाटण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात। आपण आता भजीसाठी 1 वाटी बेसन पीठ घेऊयात, कांदा ॲड करूयात, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकूयात आणि पाव चमचा खायचा सोडा। ज्या वाटीने आपण बेसन पीठ घेतलेलं आहे त्या वाटीनं पाणी घेऊयात, 1 वाटी। थोडं थोडं करून टाकूयात, हे जरा मिक्स करूयात आपण। बघू शकताय तुम्ही हे आता आपलं बॅटर भजीसाठी रेडी झालेलं आहे। आता आपण याला 5 मिनिटं असंच ठेवूयात। बघू शकताय तुम्ही आता मी तेल गरम करून घेते आहे भजीसाठी। हे आपलं पीठ रेडी झालेलं आहे। बघू शकता ह्या प्रमाणात पीठ तयार झालेलं आहे। बघू शकताय आपलं तेल गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी थोडं भजीचं पीठ टाकून बघितलं होतं तर ते किती गरम झालेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊयात। हे आपण आता भजी टाकून झालेलं आहे। हे आता आपण पलटी करून घेऊयात। एक बाजू आपली रेडी झालेली आहे, आता दुसरी पूर्ण तळून घेऊया। बघू शकताय आपले भजी रेडी झालेले आहेत आता हे आपण बाहेर काढून घेऊया। हे आपले भजी रेडी झालेले आहेत। त्याच प्रकारानं परत आपण भजी टाकून घेऊया। रेडी झालेले आहे आपली। बघू शकताय तुम्ही आपले भजी बनून रेडी झालेले आहे। बघू शकताय आपली भजी आता रेडी झालेली आहे। हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे। नक्की ट्राय करा एकदा तरी, खूप छान झालेलं आहे, तेही कमी वेळात।